नमस्कार दादा. बोला दादा. नमस्कार. गाव कुठलं आपलं? पनवेल. पनवेल. रिक्षा कुठल्या कंपनीची आहे? बजाज. बजाज इलेक्ट्रिक. हा, इलेक्ट्रिक. मग हे कसं आहे, काय परवडतंय काय इलेक्ट्रिकल? काय इलेक्ट्रिकमध्ये लोकलसाठी बरी आहे. लोकलला? मग कसं काय, तुम्ही फायनान्स घेतलं आहे का डाऊन पेमेंट? फायनान्सवर घेतलं. बजाज फायनान्स. बजाज फायनान्स म्हणून. ती कसं असतंय, शोरूमलाच असते का बजाज फायनान्सवाली? हां. मग तिकडे डाऊन पेमेंट किती भरायचं? आपल्यावर आहे, जसं आपल्या याच्यानुसार वर्ष. आणि याचं काय ॲव्हरेज कसं आहे? ॲव्हरेज 150 किलोमीटरपर्यंत चालतं. एकदा चार्जिंग केल्यावर चार्जिंग किती तास करायला लागते? 4 तास. 4 तास चार्जिंग करायला? संपली तर 4 तास करायला लागतं. ही बॅटरीज काय, ही जे वॉरंटी गॅरंटी? वॉरंटी. 5 वर्ष वॉरंटी. आणि कितीला पडली रिक्षा आपल्याला? 3,30,000. 3,30,000. डाऊन पेमेंट किती केलं? डाऊन पेमेंट 60,000. हां, मी एक नंबर आहे रिक्षा. तर सर, या तुम्ही आता रिक्षा चालू, याच्यापर्यंत तुमचा आता अनुभव कसा आहे? आता किती दिवस झाले तुम्ही रिक्षा घेतली? मला आता 2 महिने झाले. माझ्या ज्या बाईकचा खर्च व्हायचा जॉबवर येण्या जाण्यासाठी, तो 5 लाख प्लस. आणि आता तुम्ही 2 महिने ह्या कुठल्या एरियामध्ये चालवताय तुम्ही? पनवेल वगैरे, खारघर वगैरे, काय कसं काय? पनवेल ते खारघर. पासिंग कुठले तुमचं? पनवेलचंच? हां, पनवेलपासून. ठीक आहे, आपली रिक्षा एकदा बघून घेऊ द्या. आणि जर कुणाला रिक्षा घ्यायची असेल तर तुम्ही हे बघू शकता, इलेक्ट्रिक रिक्षा आहे. आणि कशा पद्धतीने पहिल्या ज्या रिक्षा होत्या त्याच्यापेक्षा याच्यामध्ये स्पेस वगैरे भरपूर दिलेला आहे. आणि दिसायला पण ही रिक्षा ॲक्टिव्ह दिसत आहे. आणि व्हील्स वगैरे बघा कसे दिसतात, भारी, एक नंबर आहे सगळी डिझाईन वगैरे. तर सर, आता हे आपण रिक्षा घेतली, आता या 2 महिने झाले तुम्ही चालवताय, तर याच्या आधी तुम्ही दुसरी रिक्षा चालवली होती का? नाही, म्हणजे डायरेक्ट याच्यावर तुम्ही शिकला आणि चालू. मग तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे ती रिक्षा चालवण्यात लोक, आता जे समजा नवीन लोक घेत आहेत रिक्षा, तर त्यांच्यासाठी ही रिक्षा योग्य वाटते तुमच्या मते, की दुसरी रिक्षा ती पहिली होती ती मेंटेनन्ससाठी वगैरे कसं काय? मेंटेनन्ससाठी सुद्धा ही चांगली आहे. जास्त मेंटेनन्स काय देणार, फक्त हिचं सर्व्हिससाठी मोटर ऑइल आहे ते चेंज करतात. आणि परमिट वगैरे? परमिटची गरज नाही हिला, लायसन आणि बॅच लागतो फक्त. हां, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी इलेक्ट्रिक रिक्षा आहे याच्यासाठी परमिटची आपल्याला गरज पडत नाही, लायसन्स आणि बॅच लागतो आपल्याला. तर थँक्यू दादा, तुम्ही आपल्याला रिक्षाची माहिती दिली. धन्यवाद.